तर टाटा समूहाचे सर्वे सर्वा पद्मविभूषण रतन टाटा यांना अगदी थोड्या वेळात अलविदा केला जाणार आहे. रतन टाटांच्या अंत्ययात्रेला अगदी थोड्या वेळात सुरुवात होईल. वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार केले जातील. आज या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं जनमानसाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मान्यवर मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी ही आवर्जून हजर आहेत. एका उद्योग सूर्याचा अस्त झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अवघ्या भारतीय समाज मनाला धक्का देणारी ही बातमी. सामाजिक भान जपणारा उद्योगपती, संवेदनशील उद्योगपती अशी कायम त्यांची ओळख राहील. अगदी थोड्याच वेळात शासकीय इतमामात रतन टाटा यांना अखेरचा निरोप दिला जाईल आणि अगदी थोड्याच वेळात रतन टाटांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. वेगवेगळ्या क्षेत्रातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया उमटतायत. रतन टाटांच्या जाण्यानं प्रत्येकालाच दुःख झालेलं आहे. प्रत्येक माणूस हा गहिवरला आहे. एका पर्वाचा अंत झालाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. टाटा समूहाचे सर्वे सर्वा पद्मविभूषण रतन टाटा आज काळाच्या पडद्याआड गेले आणि आपण ही दृश्य पाहतोय. अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी झालेली आहे. रतन टाटा यांच्या जाण्यानं संपूर्ण देश गहिवरला आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कौस्तुभ खवसे आहेत, जे उपमुख्यमंत्री कार्यालयात काम करतात आणि त्यांचा अगदी जवळून रतन टाटांशी संबंध आलेला आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात रतन टाटा यांच्यासोबतच्या त्यांच्या नेमक्या आठवणी कोणत्या आहेत. कौस्तुभजी, आपलं स्वागत आहे NDTV मराठीवर. कौस्तुभजी, तुमची रतन टाटा बरोबरची पहिली भेट ही कधी झाली आणि नेमक्या त्यांच्यासोबतच्या कोणत्या आठवणी तुमच्या कायम लक्षात राहतील? रतन टाटा बरोबर मी अनेक वेळा भेटलो आणि प्रत्येक भेट एक अविस्मरणीय अनुभव होता. सर्वात पहिली भेट 2016 साली, जेव्हा मेक इन इंडियाचा मोठा कॉन्क्लेव्ह आम्ही महाराष्ट्रात घेत होतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता आणि त्यावेळी ही भेट झाली आणि मी स्वतः त्यांच्या घरी त्यांना इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो. साधारण 30-35 मिनिटाची बैठक होती.
त्याच्यात वेगवेगळे प्रकल्पांबद्दल आमची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अनेक वेळा 2016 ते आत्तापर्यंत अनेक वेळा मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचा अनेक संध्या मिळाल्या आणि प्रत्येक मीटिंगमध्ये काही ना काहीतरी शिकायला मिळालं. त्यांच्यासाठी व्हॅल्यू सिस्टम, इंटिग्रिटी, क्रेडिबिलिटी हे फार महत्वाचे तत्व होते आणि ते नेहमी भेटल्यावर हेच सांगायचे आणि ते फार प्रेमाने मला धावसे म्हणून असं उच्चारायचे. आणि त्यावेळी अनेक वेळा त्यांनी आपल्या वेगळ्या वेगळ्या निर्णय त्यांनी कसे घेतले आणि त्या निर्णयाच्या वेळी काय कठीण परिस्थिती होती, पण त्यांच्यासाठी तो निर्णय कठीण नव्हता कारण त्यांच्या मनामध्ये हा टाटा ग्रुप कसा चालवला पाहिजे आणि माझा घेतलेला प्रत्येक निर्णय याचा इम्पॅक्ट प्रत्येक एम्प्लॉईवर कसा होणार किंवा माझ्या सिनियर लिडरशिपला त्या निर्णयामधून मी काय शिकवण देऊ शकतो ह्याच्यावर त्यांचा भर असायचा. आणि अशा नेतृत्वाचा माणूस, अशा मनोवृत्तीचा माणूस, अशा स्ट्रॉंग व्हॅल्यू सिस्टमचा माणूस आज देशाने हरपलाय. पण माझा विचार करण्याचा हेतू थोडासा वेगळा आहे. मला असं वाटतं की मला त्यांच्या अनेक चांगल्या मीटिंग्सच्या अनुभवात पुढे जगायचं आहे. मला अभिमान आहे की त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर मी वेगवेगळे निर्णय सरकारमध्ये घेऊ शकलो आणि देवेंद्रजी आणि मी दोघंही आम्ही खूप वेळा त्यांच्याशी गप्पा मारताना इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्हाला कसं म्हणजे देवेंद्रजींनी कामगिरी केली त्याच्याबद्दल ते नेहमी देवेंद्रजींचं अभिनंदन करायचे आणि अनेक अविस्मरणीय अनुभव असे त्यांच्याबरोबर जोडले गेले आहेत माझे. कौस्तुभजी, रतन टाटांनी अगदी लहान असो मोठे असो अनेक उद्योगांना प्रोत्साहन दिलंय, एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं या उद्योगांना. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी पैसे देऊ केले, वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देऊन स्टार्टअप्सला त्यांनी मोठं केलं आणि वेगळ्या विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. तुमचा या सगळ्या बाबतीत कसा अनुभव राहिलेला आहे? खरी गोष्ट आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतच फार वेगळी होती. त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, पण त्या साम्राज्याची जे फाउंडेशन आहे, जे नीव आहे, त्या तत्वांवर त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणून लोक त्यांच्याबरोबर फार लवकर जोडले गेले. प्रत्येक वेळी भेटेत ते कधी बिझनेस हा विषय चर्चेत कधी आणायचे नाही किंवा कोणती स्पेसिफिक टाटा कंपनीच्या प्रोजेक्ट बद्दल कधीही चर्चा करायची नाही. देश कसा आपल्याला मोठा करता येईल, स्टेट कसा बेटर करता येईल, लोकांना कशी मदत करता येईल आणि त्याच तत्वामध्ये त्यांनी स्टार्टअप्स आणि नवीन जे आपले उद्योजक आहेत त्यांना काय मदत करता येईल. कारण सगळ्या पॉलिसीज येण्याच्या आधी रतनजींनी फार लवकर हे लक्षात घेतलं होतं की जर का देशाला पुढे जायचं असेल आणि आपण एक फार यंग देश आहोत, 65% आपली पॉप्युलेशन 27 वर्षाहून कमी आहे आणि या लोकांना भांडवल फार सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्यांनी टाटा ट्रस्टच्या मार्फत, आपल्या फॅमिली ऑफिसच्या मार्फत अनेक एंटरप्रेनर्सना उभं केलं, अनेक बिझनेसेसना सपोर्ट केलं आणि त्या सपोर्टमुळे आज ते बिझनेसेस मोठे होण्याच्या मार्गावर आहेत आणि अनेक उद्योजकांना त्यांच्यामुळे एक त्यांच्या मदत आणि हातभार लागला आणि अनेक लोक त्यांच्या कामामुळे इन्स्पायर झाले. अनेक केस स्टडीज आहेत, पॉलिसीमध्ये केस स्टडीज आहेत, बिझनेस स्कूल्समध्ये केस स्टडीज आहेत, टाटा ग्रुपच्या फंक्शनिंगवर केस स्टडीज आहेत आणि मला असं वाटतं की कोणताही ग्रुप अनेक वर्ष एवढ्या चांगल्या क्रेडिबिलिटीवर जर का काम करतो तर त्याचं सर्व श्रेय त्याच्या लिडरशिपला जातं. कारण लिडरशिप जेव्हा नॉन कॉम्प्रोमाइजिंग असते, लिडरशिप जेव्हा डिसिजन मेकिंग मध्ये त्यांची क्लॅरिटी असते, त्यावेळी ग्रुप मोठा होतो, प्रख्यात होतो आणि त्याला एक प्रकारची वेगळी क्रेडिबिलिटी लागते आणि ते आपण सगळ्या टाटाच्या बिझनेसेसमध्ये आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये बघू शकतो. अगदीच कौस्तुभजी, तुम्ही आत्ताच त्यांच्या लिडरशिपचा देखील उल्लेख केला. मला विचारायला आवडेल की जेव्हा रतन टाटा सर एखाद्या उद्योगात इन्व्हेस्टमेंट करायचे तेव्हा नेमकं कुठली दूरदृष्टी बघून किंवा या उद्योगामध्ये का इन्व्हेस्ट करावं याच्या मागचा नेमका त्यांचा विचार नेमका कसा असायचा असं तुम्हाला वाटतं? ते माणसात इन्व्हेस्ट करायचे. बिझनेस त्यांना नीट व्यवस्थित समजतोच, पण ते मॅनेजमेंट टीम आणि माणसात विश्वास करायचे. ते माणसाची व्हॅल्यू सिस्टम
काय आहे, तो कोणत्या पद्धतीने विचार करतो, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आणि तो किती कष्टाने इथपर्यंत आलाय आणि त्याचं विजन काय आहे, ह्याच्यावर ते नेहमी इन्व्हेस्ट करायचे. त्यांच्यासाठी ॲटिट्यूड आणि हार्डवर्क हे परिपक्व हे हे सर्वोपर होतं. आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्यांची बघाल तर या दोन तत्वांवर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि अनेक चांगले उद्योजक घडवले. जेव्हा तुमचं भांडवल तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या लोकांसाठी, चांगल्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी वापरता, तेव्हा चमत्कार घडतो, चांगला चमत्कार घडतो, चांगले लोक इंडस्ट्रीमध्ये येतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हात लावलेला प्रत्येक प्रकल्प हा यशस्वी तर होणारच, पण त्याच्यात चांगले लोक काम करतात ह्याचं हे महत्वाचं कारण. कौस्तुभजी, महाराष्ट्राच्या अनेक प्रकल्पांमध्ये रतन टाटा यांचं योगदान कसं राहिलेलं आहे? कारण तुम्ही अगदी जवळून उपमुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे. एकंदरीत कसा अनुभव, म्हणजे कसं त्यांचं योगदान राहिलेलं आहे? प्रत्येक गोष्टीत, म्हणजे कोणताही छोटा मोठा प्रकल्प असो, टाटा प्रोजेक्ट्सनी अटल सेतू हा टाटा प्रोजेक्ट्सनी बांधलेला आहे LNT बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त टाटा प्रोजेक्ट्सनी PMRDAचा जो मेट्रो आहे प्रकल्प, तो टाटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोजेक्ट कंपनी करते. अनेक त्यांचे हे ताज हॉटेल्स असू दे किंवा अनेक त्यांच्या बिझनेसेसच्या मार्फत त्यांनी वेगवेगळे मोठे प्रकल्प उभारले आणि प्रत्येक प्रकल्पाबद्दल त्यांना अभिमान होता. ते प्रत्येक प्रकल्पाबद्दल त्यांची रुची होती. त्यांना डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये इंटरेस्ट होता, कारण त्यांनी हे लक्षात त्यांच्या आलं होतं की जर का भारताला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर डिफेन्स प्रोडक्शन आणि डिफेन्स प्रोक्युअरमेंट आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही टाटाचे मोठे प्रकल्प जे आता या काळात लास्ट 5-8 वर्षात आलेले आहेत, त्याच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगवर आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग आणि एरोस्पेस कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगवर भरपूर त्यांचा एक सपोर्ट होता. त्यामुळे मला असं वाटतं की सेक्टर्स त्यांना बऱ्यापैकी माहिती होते. टाटा हा डायव्हर्सिफाईड ग्रुप असल्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये ते त्यांचं मोठे कंपनीज आहेत आणि या सगळ्या नवीन न्यू एज इंडस्ट्रीमध्ये त्यांची रुची होती. रतन टाटांचा एक मोठा गुण होता, तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. या गुणाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं की टाटा ग्रुपचं सर्वात मोठं स्ट्रेंथ जर का तुम्ही बघाल ती आहे क्रेडिबिलिटी. आणि या देशात फार कमी ग्रुप आहेत जे या एवढ्या स्ट्रॉंग क्रेडिबिलिटीने भारतातच नाही पण विश्वभरात ओळखले जातात. त्यामुळे जेव्हा कोणत्याही नवीन ग्रुपला भारतात पार्टनरशिप करायची असते तेव्हा त्यांचा पहिला कौल ह्या टाटा ग्रुप बरोबरच असतो, कारण ते सरळ आहेत, साधे आहेत आणि अतिशय ट्रान्सपरंट असा हा ग्रुप आहे. आणि त्यामुळे अनेक नवीन प्रकल्प जे किंवा जॉईंट व्हेंचर जे झाले, स्टारबक्सचा जॉईंट व्हेंचर असू दे, एरोस्पेसचा जॉईंट व्हेंचर असू दे, त्या सगळ्या कंपनींनी टाटाला निवडलं. आणि हे निवड करण्याचं कारणच हे आहे, कारण ते हाऊ दे कंडक्ट देमसेल्फ इन बिझनेस. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भारतात, देशात हे अविस्मरणीय आहेतच, पण आज ज्यांनी ती भारताच्या ग्रोथची नीव ठेवली आहे त्याला आपण खूप पुढे घेऊन जाणार आहोत. कौस्तुभजी, तुमच्या आठवणीतला एखादा किस्सा किंवा एखादी घटना, त्यांच्यासोबतचा एखादी आठवण तुम्ही सांगू इच्छिता जी तुमच्या कायम लक्षात राहील? अनेक आठवणी आहेत, पण त्याच्यातली जी सर्वात अविस्मरणीय अशी किंवा लक्षात ठेवण्यासारखी आठवण ती 2000 माझ्या मते 17 किंवा 18 साली आम्ही विलेज ट्रान्सफॉर्मेशनचा प्रकल्प हाती घेतला होता. आणि त्या प्रकल्पाच्या एक्सप्लेन करण्यासाठी अनेक अधिकारी, चीफ मिनिस्टर ऑफिसचे, त्यावेळी आम्ही चीफ मिनिस्टर ऑफिसमध्ये होतो, असे देवेंद्रजींबरोबर आम्ही गेलो होतो. आणि त्यांना प्रकल्प एक्सप्लेन करण्यानंतर एका मिनिटात त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे, त्यांनी एकच फक्त म्हटलं की ह्याच्यात आपण किती गावांमध्ये एक चेंज आणू शकू. आणि त्यांना तो नंबर समजल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या टीमला सांगितलं की हा प्रकल्प जर का आपण केला नाही तर आपण महाराष्ट्राच्या प्रोग्रेसमध्ये आपला हातभार लागणार नाही. त्यामुळे 2 मिनिटात त्यांनी होकार देऊन
महाराष्ट्र विलेज ट्रान्सफॉर्मेशन चा जो प्रोजेक्ट होता त्याच्यात त्यांनी इमिजिएटली उडी घेतली. ह्याच्यावरनं त्यांचं एक दूरदृष्टी आणि लोकांना मदत करण्याचा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे तो फार क्लिअरली दिसतो. कौस्तुभजी, धन्यवाद. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि रतन टाटा सोबतच्या आठवणी या तुम्ही जाग्या केलात त्याबद्दल आपले आभार. आणि आपण पाहतोय रतन टाटांची अंत्ययात्रा आता निघालेली आहे. कोस्टल रोड मार्गे रतन टाटांची अंत्ययात्रा आता वरळीमध्ये अगदी थोड्याच वेळात दाखल होईल. रतन टाटांनी देशाला प्रत्येक संकटात साथ दिली आणि त्यांच्या जाण्यानं संपूर्ण देश गहिवरलाय. उद्योग जगतातला पितामह रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतलाय. रतन टाटांचं 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. रतन टाटांना नेत्यांनी आणि कलाकारांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली असंच म्हणावं लागेल. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. व्यवसाय करत असताना मध्यम वर्गाला त्यांनी सातत्यानं डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानानं घेतलं जातं. अगदी कोरोना काळात सुद्धा देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स हे राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी अगदी मोफत दिले होते आणि त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. त्यामुळे रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणूनच पाहिलं जायचं. तर रतन टाटांची ही अंत्ययात्रा आता निघालेली आहे. थोड्याच वेळात शासकीय इतमामात रतन टाटांना विदा केलं जाईल. रतन टाटा यांनी भारतात अनेक ठिकाणी कॅन्सर रुग्णालय सुद्धा उभी केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, टाटा मेमोरियल सेंटर कोलकाता, अगदी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कॅन्सर रुग्णालय उभारली आणि त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा झाला. अगदी कमी पैशात या ठिकाणी उपचार मिळतात. एका कुटुंबाचा उद्योग ते देशाचा विश्वास असं साम्राज्य रतन टाटांनी उभं केलं. असे टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा आज काळाच्या पडद्याआड गेलेत. आणि अगदी शोककुल वातावरणात रतन टाटांना आता शेवटचा निरोप दिला जाईल. अगदी थोड्याच वेळात वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार होते. रतन टाटांच्या अंत्ययात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावलेला आहे. आणि आपण पाहतोय हे दृश्य. रतन टाटांचं पार्थिव हे आता वरळी स्मशानभूमीत नेण्यात येत आहे.
बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा NDTV मराठी.